बहिष्कृतांच्या राजकीय हक्कांचा पहिला एल्गार. वर्ष होतं 1920. भारतभर स्वराज्याच्या घोषणा घुमत होत्या, पण एक समाज अजूनही स्वतःच्या अधिकारासाठी झुंज देत होता. तो होता बहिष्कृत समाज. 27 मार्च 1920 रोजी मूकनायकमध्ये एक ऐतिहासिक घोषणा प्रसिद्ध झाली. नागपूर येथे हिंदुस्थानातील महार, मांग, चांबार, पारिया, पंचम आणि इतर बहिष्कृत समाजाची भव्य परिषद भरविण्यात येणार होती आणि या परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारले होते लोकराज्य आरक्षणाचे जनक कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहू महाराज यांनी. 30 मे ते 1 जून 1920 नागपूरच्या जुन्या आर्सेनल ग्राउंडवर, आजच्या कस्तुरचंद पार्क मध्ये इतिहास घडणार होता. देशाच्या कानाकोपऱ्यातून 500 प्रतिनिधी जमले होते आणि यामध्ये एक तरुण नेता होते ज्यांचे नाव पुढे संपूर्ण जग ओळखणार होतं. ते नेता होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ही परिषद का बोलविण्यात आली होती? कारण अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांवरच घाला घालण्याचा प्रयत्न सुरू होता. काही नेत्यांचं मत होतं की अस्पृश्यांचे प्रतिनिधी हे उच्चवर्णीय हिंदूंनी निवडावेत, म्हणजे बहिष्कृत समाजाचा आवाज पुन्हा दुसऱ्यांच्या हातात जाणार होता. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हे मान्य नव्हतं. त्यांचा ठाम विश्वास होता, आमच्याबद्दलचे निर्णय आम्हीच घेणार. परिषदेच्या एका बैठकीत बाबासाहेब उभे राहिले. त्यांनी जमलेल्या लोकांना प्रश्न विचारला. आपल्या प्रगतीच्या आड येणारी व्यक्ती किंवा संस्था कोणतीही असो, तिचा निषेध केला पाहिजे की नाही? सभागृहातून एकच आवाज घुमला, होय. यानंतर बाबासाहेबांनी डिप्रेस्ड क्लास मिशनने सरकारकडे पाठवलेले निवेदन वाचून दाखवले. संपूर्ण सभागृहात खळबळ उडाली आणि मग एक ऐतिहासिक ठराव मंजूर झाला. बहिष्कृत समाजाचे प्रतिनिधी कोण निवडणार याचा अधिकार फक्त बहिष्कृत समाजालाच पाहिजे, दुसऱ्यांच्या दयेवर नाही. तर स्वतःच्या ताकदीवर उभं राहण्याचा हा निर्धार होता. नागपूरची ही परिषद फक्त एक सभा नव्हती, ती होती बहिष्कृत समाजाच्या राजकीय स्वाभिमानाची पहिली गर्जना. आणि याच परिषदेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील नव्या चळवळीची दिशा स्पष्ट झाली. नागपूरच्या भूमीवरून उठलेला हा आवाज पुढे भारताच्या संविधानापर्यंत पोहोचणार होता. इतिहासातील हा क्षण आजही सामाजिक न्यायाच्या लढ्याचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.